नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय? पहिला आपला मुद्दा आहे पार्ट ऑफ स्पीच. आता जसं समजा आपल्यासमोर एक वाक्य आहे, विशाल अँड आय गो टू कॉलेज एव्हरी डे. हे एक वाक्य आपल्यासमोर लिहून आहे, शब्दांचा समूह लिहून आहे. तर त्या शब्दाला आपण वेगवेगळं नाव दिलेलं आहे. हे विशाल हे याला वेगळं नाव दिलेलं आहे, हे अँडला वेगळं नाव दिलेलं आहे, आयला वेगळं नाव दिलं आहे, गोला वेगळं नाव दिलं, कॉलेजला वेगळं नाव दिलं आणि एव्हरी डेला वेगळं नाव दिलं. प्रत्येक गोष्ट तर ज्या 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 आपण या वाक्याला जे जे नाव दिलं ते आपण पार्ट ऑफ स्पीच मधूनच दिलं. जसं की याच्यातनी नाऊन आहे, याच्यातनी प्रोनाऊन असू शकते, वर्ब असू शकते. आपल्यापाशी नाही का एकूण 8 शब्दांच्या जाती म्हणजे पार्ट ऑफ स्पीच आहेत. त्याच्यामधून आपल्या मॅक्झिमम यूज होतात 8. बरोबर आहे. या 8 शब्दांच्या जातीमधूनच आपण वाक्य तयार करत असतो. आपण काही जरी बोललो तर आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात येते की त्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच कुठे ना कुठेतरी आहे. आणि पार्ट ऑफ स्पीच आपण जर पार्ट ऑफ स्पीच एखादं वाक्य पार्ट ऑफ स्पीच शिकलो, समजायचं आपण पूर्ण जवळपास अर्ध आपण इंग्लिश ग्रामर शिकलो. तर ते वापरायचं कसं ते आपल्याला समजलं पाहिजे. आता पहिला आपण टॉपिक घेऊ नाऊन. तर नाऊन म्हणजे कसं? आता नाऊन म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल नाऊनमध्ये? नाऊन आता बघा नाऊन, ठीक आहे. नाऊन कसं ओळखायचं? नाऊनमध्ये फक्त 3च वाक्य लक्षात ठेवायचे. एक तर पर्सन, प्लेस आणि थिंग. एक तर नाऊनमध्ये पर्सन असू शकतो, प्लेस असू शकते किंवा थिंग्स असू शकते. आता हे कसं? पर्सन म्हणजे एखादा व्यक्ती, मग ते कोणताही असो, विशाल, अनिल, अभिषेक, स्वप्नील, कोणीही असो, ते पर्सन असू शकते. एखादा पर्सनचं नाव कोणत्याही गोष्टीचं. प्लेस म्हणजे ठिकाण, आपण राहतो कुठं. जळगावला राहतो, अखेडला राहतो, पुसदला राहतो, यवतमाळला राहतो. हे झालं आपलं नाऊन. थिंग्स, आपल्या हातात मोबाईल आहे, आपल्यासमोर स्टँड आहे, माझ्याकडे ड्रेस आहे, अशा गोष्टी. एखादा थिंग्स म्हणजे एखादा आपल्याकडे कपाट आहे, पलंग आहे, फॅन आहे, माझ्याकडे मार्कर आहे. हे झालं थिंग्समध्ये. याला आपण नाही का नाऊन म्हणू शकतो. जसं की आपण नाऊनमध्ये एखादं नाव कोणतेही समजा, आता पर्सनमध्ये एखादं नाव येईल विशाल, अभिषेक इत्यादी. प्लेसमध्ये एखाद्या सिटीचं नाव पुणे, यवतमाळ, कबोर्ड, पेन, पेन्सिल, ठीक आहे. हे झालं आपल्या नाऊनमध्ये. हे झालं आपल्या नाऊनचं उदाहरण. आता नंतर बघूत आपण